नमस्कार. आज आपण खूप दिवसांनी एक रेसिपी बनवत आहे. छोटीशी रेसिपी आहे, एकदम कमी साहित्यामध्ये. श्रावण महिना म्हटला की काही ना काही गोडाचं बनवण्याचं आलंच. तर आपण ही एकदम कमी खर्चामध्ये कमी साहित्यामध्ये बनणारी रेसिपी आहे. हे बासमती तांदूळ, आपण घरचे कुठलेही तांदूळ वापरू शकतो. हे मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले होते. त्यानंतर कोरडे करून मिक्सरला त्याची मी अशी रवा भरडी करून घेतलेली आहे. 1 वाटी तांदळाची. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य, ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मी, काजू, बदाम, पिस्ता. आपल्याला जे आवडतील ते आपण घेऊ शकतो. वेलची पावडर घेतलेली आहे, तूप घेतलेले आहे. आणि विशेष म्हणजे ही खीर आपण गुळापासून बनवणार आहेत, साखरेपासून नाही. साखर न घालता गुळापासून बनवणार आहेत. तर गुळ आपण कधी घालायचं आहे? खीर पूर्ण बनवून थंड झाल्यानंतर आपण गुळ घालणार आहेत. आपल्याला ती खायची आहे, सर्व करायची आहे. त्याच्यात 5 मिनिटं आधी आपण हा गुळ घालणार आहे. आपण गरम खिरीमध्ये गुळ घातल्यानंतर आपली खीर फुटली जाणार, खराब होणार. म्हणून हे लक्षात ठेवायचं. गुळ नेहमी खीर रेडी झाल्यानंतर खायच्या वेळेला गुळ आपल्याला घालायचे. चला रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण ड्रायफ्रूट आहेत ते मस्त भाजून घेतो. तुपावर भाजल्यामुळे हे मस्त क्रंची ड्रायफ्रूट लागतात. मस्त आपली रवा तांदळाची पिठी परतवून घेऊ. आपण याच्यात थोडं दूध घालायचं आहे. छान सुगंध येतोय आपल्या खिरीला. शेवयांची खीर आपण दरवेळेस बनवतो. उपवासानिमित्त कधी रताळ्याची बनवतो, कधीतरी अशी तांदळाची पण बनवून बघूया. बघा छान घट्टपणा येत चाललेला आपल्या खिरीला. तर यात आपण ते ड्रायफ्रूट घालून घेऊया. वेलची पावडर, लक्षात असू द्या आपल्याला गूळ एकदम थंड झाल्यावर घालायचंय. आलेली आपल्या खिरीला. आता ही आपण थंड झाल्यानंतर जेवायला बसायच्या वेळेला आपण याच्यात मध्ये गूळ घालणार आहे. मग आपली खीर फुटली जाणार नाही. आता ही आपली खीर रेडी झालेली आहे. भेटूया आपण गूळ घालताना खिरीमध्ये. पूर्ण थंड झालेली आहे आपली खीर. मस्त जाडसर, कुठल्याही गुठल्या नाही, एकदम पातळ. त्यामध्ये आपण गूळ घालायचंय. थंड खिरीमध्ये गूळ घातल्याने खीर आपली फाटणार नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त घालू शकता. मी ते 1 वाटी गूळ घातलेले आहे. मस्त आपल्या खिरीला रंग आलेला आहे. वरतून ड्रायफ्रूट, छान आपली खीर बघा मस्त रेडी आहे. यामध्ये कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
परभणी जिल्ह्यात पाऊस सुरूच असून श्री क्षेत्र त्रिधारा इथला पर्यायी पूल वाहून गेल्याने त्रिधारा वाडी बाभळी उखळत गावांचा संपर्क तुटला आहे. निलगिरी सिद्धेश्वर आणि निम्न दुधना प्रकल्पातून विसर्ग सुरू असल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे. गोदावरी नदीला दुथडी भरून वाहत आहे. जळगाव जिल्ह्यातल्या हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे. प्रत्येकी 1 मीटरने उघडण्यात आली असून